गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते। यामध्ये मेट्रोचे काम असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल किंवा इतर वेगवेगळी कारणं देऊन या पुणे शहरातल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आलेली आहे। आणि आता सुद्धा अशाच पद्धतीने जवळपास 500, 100-200 नाही तर तब्बल 500 झाडांची कत्तल केली जाणार आहे। माझ्या मागे जे आपण हे वृक्ष पाहताय तर हे वृक्ष सुद्धा यामध्ये कापलं जाणार आहे। एवढं मोठं भव्य असं हे वडाचं वृक्ष आहे। आपण आत्ता जर पाहिलं पुणे शहरात तर रस्त्यावर थांबलं कुठे तर आपल्याला उन्हाच्या झळा इतक्या लागतात की आपण एका ठिकाणी 1, 2 किंवा 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही। किडे वगैरे असतील, झुरळ वगैरे तर 55 डिग्री सेल्सिअसला जगू पण शकत नाही। अशी परिस्थिती असताना पुणे शहरातल्या या 500 झाडं तोडण्याचा निर्णय का घेण्यात आलेला आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक जे एन्व्हायरमेंट पर्यावरण प्रेमी आहेत ते आणि त्यासोबतच वंदना चव्हाण यांनी काल या संदर्भातली एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे जे सगळे पायाभूत सुविधांचा विकास आहे तर तो महत्त्वाचा आहे, पण तरीसुद्धा जर ह्या वृक्षतोडीची सध्याची परिस्थिती बघितली तर किंवा पद्धत बघितली तर महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संवर्धन आणि संवर्धन अधिनियम 1975 तसेच त्याअंतर्गत बनवलेल्या ज्या नियमावली आहेत आणि न्यायालयीन निर्देशनांचं पालन होत नाही, यामुळे याबाबतचा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातो। अलीकडच्या काळामध्ये या कायद्यात सुधारणा आणि न्यायालयीन व्याख्यांमुळे शहरी वृक्ष संरक्षणाच्या कायदेशीर चौकटीत मोठे बदल झाले आणि या नवीन व्यवस्थेमुळे वैज्ञानिक मूल्यांकन, प्रक्रियात्मक व तांत्रिक पारदर्शकता तसंच संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वरील बदलांचा वेग आणि व्यापकता ही लक्षात घेऊन विद्यमान कायद्यांचे समज अंमलबजावणीचा पालन यामध्ये काही गंभीर त्रुटी दिसून येतात। आता या नेमक्या त्रुटी काय आहेत तर त्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, जसं की IRC चे नियम काय आहेत, IRC चे नियम काय आहेत, म्हणजे इंडियन रोड्स काँग्रेस नॉर्म्स नेमके काय आहेत, त्यामध्ये नेमके नॉर्म्स काय आहेत। तर सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आलं आहे की आम्हाला अशा आहे की चुकीचे हे ठरेल की गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो मार्गाच्या संपूर्ण पट्ट्यासाठी मेट्रो पायाभूत सुविधा, रस्त्यांची रुंदी आणि IRC मार्गदर्शक तत्त्वे यांचा समन्वय साधणारा एक रांध आणि सुसंगत आराखडा उपलब्ध नाही। म्हणजे जे काम केलं जाणार आहे तर त्यासाठी पहिले आराखडा तयार करायला लागतो। हा आराखडा त्यांच्याकडे तयार नाहीये, मात्र तरी सुद्धा त्यांनी आत्ताच या झाडांवर सगळीकडे नंबरिंग केलं आहे आणि मी दाखवायचा प्रयत्न करते। आपण जर या पलीकडच्या बाजूला गेलो तर इथे या झाडांवर त्यांनी त्याचं लावलेलं आहे। तर या झाडावरचं काढलंय की काय केलंय माहित नाही, पण या झाडाचा सुद्धा समावेश याच्यामध्ये आहे। पलीकडच्या काही झाडांचा, त्या समोरचं झाड आहे तिथे आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया। गणेशखिंड रस्ता आधीच अनेक ठिकाणी 36 मीटर रुंद आहे, म्हणजे हा आपण समोर जो बघतोय हा रस्ता 36 मीटर रुंद आहे आणि त्याला दोन्ही बाजूंना 4-4 चे लेब्स आहेत। म्हणजे सध्याचा जो प्रस्ताव आहे त्यानुसार 45 मीटरचा अतिरिक्त म्हणजे 9 मीटर आणखीन त्यांना हा रस्ता वाढवायचा आहे। यामध्ये हा रस्ता कसा वाढवला जातो तर एका बाजूला 4.5 मीटर आणि दुसऱ्या बाजूला 4.5 मीटर। पण यामुळे हे जर रस्त्याचं रुंदीकरण जरी झालं तर यामध्ये आधीच जे मेट्रोचे खांब आहेत तर ते मोठ्या प्रमाणात या सगळ्या संपूर्ण रस्त्यावर आहे। त्यामध्ये शिवाजीनगरचं जे ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड आहे आणि हे या बाजूने शिवाजीनगरचं ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड, तर दुसऱ्या बाजूला पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। तर या रस्त्यांवर हे जे मेट्रोचे खांब दिसतात आपल्याला, तर या मेट्रोच्या खांबांमुळे बऱ्याच भागामध्ये आधीच बॉटलनेक्स तयार झालेले आहेत आणि यासोबतच आकाशवाणी कॉम्प्लेक्स जे आहे SSC बोर्ड इमारत, तर या इथे सुद्धा 45 मीटरच्या रेषेत हे सगळे येतात। या सगळ्यासाठी जी नॉर्म्स आहेत, नियमावली आहे त्याप्रमाणे IRS यांच्या मार्गदर्शन जी तत्व आहेत त्यांचं पालन करणं बंधनकारक असतं।
अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स म्हणजे USDG नुसार 45 मीटर रस्त्याच्या जे रुंदीकरण आहे तर त्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूंना 7.5 मीटरचं फुटपाथ असणं आवश्यक असतं. ज्यामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये सायकल ट्रॅक येतो, मल्टी युटिलिटी झोन येतो म्हणजे MUZ येतं. जर हे नियम पाळले तर नवीन वाढलेल्या 9 मीटर रस्त्याचं जे रुंदीकरण आहे तर त्याचा पूर्ण वापर फुटपाथसाठीच होईल. आणि मग तरी सुद्धा मग हे मार्गदर्शक तत्वांनुसार आवश्यक असलेले ज्या 15 मीटरपेक्षा जे आहे तर तो कमीच राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जर वाहनांसाठी असलेला हा रस्ता आहे आत्ताचा तर त्यामध्ये फक्त प्रत्येकी 3 मीटर कमी करावे लागतील. त्यामुळे या सगळ्या याच्यावर आता ही झाडं तोडायची खरंच गरज आहे का असा प्रश्न यांनी उपस्थित केलेला आहे. आता या संदर्भात त्यांच्याकडून बराच पत्रव्यवहार केला गेलेला आहे. काल त्यांनी पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. त्यांची भेट झाली नाही, मात्र लवकरच त्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचेल आणि त्यानंतर त्यांची बाजू नेमकी काय आहे याच्यावर ते सुद्धा समजणार आहे. यामध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता तो म्हणजे अल्टरनेटिव्ह डिझाईन. आता जर शहरातले असे रस्त्यांच्या बाजूची जर झाडं काढायची असतील किंवा कुठल्याही विकास कामासाठी किंवा कुठल्याही कामासाठी जर त्यांना हे झाडं तोडायची असतील तर ती झाडे तोडल्यानंतर अल्टरनेटिव्ह डिझाईन असणं आवश्यक असतं. आता हे अल्टरनेटिव्ह डिझाईन काय आहे तर सन 2021 मध्ये दुरुस्तीनुसार कलम 8(2) अंतर्गत अर्जदाराने झाडांची तोड कमीत कमी होईल अशा पर्यायाच्या आराखड्यांचं सादर करणं बंधनकारक होतं. पण आता जर ही झाडं तोडायची असतील, कुठलंही झाड तोडलं तर त्याच्या झाडाचं वय म्हणजे आता समजा माझ्या मागचं हे झाड 50 वर्षाचं असेल तर तुम्हाला जर नवीन झाड लावायचं असेल किंवा नवीन हे करायचं असेल, अल्टरनेट हे करायचं असेल तर 10 वर्षांचं झाड असेल तर तुम्हाला 10 वर्षांची 5 झाडं म्हणजे 10, 10, 10 अशी 5 वेगवेगळी झाडं 10 वर्षाची लावायला लागतात असा नियम आहे. मात्र आता यांनी जर ही 500 झाडं तोडली तर यांच्याकडे नेमकी कुठे जागा आहे, ही झाडे ते कुठे लावणार आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेरिटेज ट्रीज झाडांची विशेष संरक्षण व्यवस्थापन. ही जी झाडं आहेत तर ती 50 वर्ष किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडं असतील तर ती कापण्यासाठी पहिले तर परवानगी नाही आहे. आणि जर परवानगी घ्यायची असेल तर याला पुणे महानगरपालिका आयुक्त परवानगी देऊ शकत नाही, कारण की त्यांच्याकडे त्याची अथॉरिटी नाही आहे. याची जी सगळी अथॉरिटी आहे तर ती स्टेट लेवलला आहे, स्टेट लेवल ट्री अथॉरिटी आहे. तर त्यांच्याकडून या संदर्भातली परवानगी घ्यावी लागते एका झाडासाठी. आणि इथे तर हे 500 झाडं कापणार आहेत असं माहिती मिळते. त्यामुळे ह्या झाडांचं झालं, याबाबत कुठलीही त्यांनी परवानगी घेतली आहे नाही घेतली आहे हे सगळं त्यांनी पत्रामधून विचारलेलं आहे. त्यामुळे यावर उत्तर आल्यानंतर याबाबतची सगळी माहिती मिळणार आहे. यासोबतच या सगळ्यावर ही सगळी झाडं कापली की याचा पर्यावरणावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे. हा परिणाम नेमका काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. एकही झाड उपलब्ध जर नसेल तर माणसं थांबणार कुठे, सावली कुठून येणार, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत. यासोबतच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट